तर आज आपण हळदी समारंभ नाहीतर लग्नाच्या पंक्तीमध्ये आगरी स्टाईलने चवळी बटाट्याची भाजी कशी बनवतात ह्याची संपूर्ण रेसिपी इथे मी तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्ही बघू शकता इथे आपली चवळी बटाट्याची भाजी केवढी चमचमीत आणि मस्त दिसते. आणि मी तुम्हाला सांगते ही रेसिपी जेव्हा बनवत होती ना, तेव्हा असं वाटलं मला की ही रेसिपी तुमच्याबरोबर कधी मी शेअर करते, कधी एडिट करते, जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर ही घरी बनवावी. आणि हे जे वाटण आहे ना, हे तुम्ही ना एकदा बनवून ठेवलं तरी चालेल आणि ह्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या उसळ भाज्या ज्या आहेत त्या आरामात होऊ शकतात. म्हणजे रोज-रोजची जी भुणभुण असते ना, काय बनवायचं, काय बनवायचं ही संपूनच जाईल. तर हे बघा आपला रस्सा केवढा मस्त झालेला आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनलमधून नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या संपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळत राहतील. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिलं आता मी इथे एक घावण्यांचा पॅन घेतलेला आहे. त्यावर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. तेलामध्ये आपल्याला आहे ना, इथे सुकं खोबरं जे आहे ना, ते मी थोडंसं घेतलेलं आहे. ते आपल्याला इथे ना थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचंय. सुकं खोबरं लवकरच असं परतवून होतं, कारण का त्याला लवकरच चटका लागतो. त्यामुळे खाली गॅसवरती लक्ष ठेवा. तुम्ही बघू शकता आता इथे आपल्या खोबऱ्याला छान मस्त कलर आलेला आहे ब्राउन असा. या स्टेजला आता आपल्याला खोबरं काढून घ्यायचंय. खोबरं जर जास्त जळालं तर आपली भाजी कडू लागू शकते. तर हे बघा आता मी हे साइडला काढून घेते. आता आपल्याला त्याच पॅनमध्ये थोड्याशा तेलामध्ये कांदा परतवून घ्यायचा. तर आता इथे मी घेतलेला आहे उभा चिरलेला कांदा. तर तो सुद्धा आपल्याला असा व्यवस्थित छान मस्त गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचंय. हे वाटण आहे ना एकदम साधं सोपं आणि घरातल्या सामानामध्येच हे वाटण तयार होतं. तुम्ही बघू शकता आता इथे आपला कांदा छान मस्त परतवून झालेला आहे. पण अजून थोडासा कांद्याचा कलर डार्क ब्राउन झाला पाहिजे. तर हे बघा अशा प्रकारे कांदा ह्या स्टेजपर्यंत तुम्हाला कांदा परतवून घ्यायचा आहे. आता हा कांदा सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे. आता इथे मी घालते 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर थोडेसे आल्याचे तुकडे आणि टोमॅटो. टोमॅटो तुम्ही ना कसंही कापलं तरी चालेल, कारण का ते मिक्सरला बारीकच होणार आहे. आता ह्याची आपल्याला छान अशी मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची. शक्यतो पाण्याशिवायच पेस्ट करा. तर हे बघा आपली पेस्ट जी आहे ती तयार झालेली आहे. हेच ते वाटण आहे, जेणेकरून तुम्ही सगळ्या उसळच्या भाजीमध्ये वापरू शकता. शिवाय हे वाटण तुम्ही आठवडाभर काचेच्या भरणीमध्ये फ्रिजवर छान स्टोअर करू शकता. आता इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेतले. तेल छान गरम झाल्याच्या नंतर इथे मी घातलेले आहेत कढीपत्ता. इथे थोडासा माझा कॅमेरा आहे ना ब्लर झाला होता. मला कळालं नाही त्याबद्दल खरंच सॉरी. आता यामध्ये घालायचंय आपल्याला वाटण जे आपण तेव्हा बारीक करून घेतलं होतं. वाटण आता आपल्याला छान मस्त परतवून घ्यायचंय. आता इथून आपल्याला प्रॉपर ना स्टेप सुरू झालेल्या आहेत भाजीच्या. आता इथे आपल्याला गॅस स्लो करायचा आणि हळू-हळू ना स्लो गॅसवरती असंच वाटण छान मस्त परतवून घ्यायचंय. जोपर्यंत आपल्या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत. कारण ह्यामुळे ना आपल्या भाजीला चव खूप छान येते. तर तुम्ही बघू शकता जर असंच कच्च्या वाटणामध्ये जर तुम्ही पाणी सोडलं तर आपल्या भाजीला चव चांगली येणार नाही. तुम्ही बघू शकता आता इथे आपल्या वाटणाला केवढा छान मस्त कलर सुटलेला आहे. आपण याच्यामध्ये काहीही मसाले नाही घातले तरीसुद्धा. तर हे बघा आता आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि वाटण असं रवाळ झालं म्हणजे तयार झालं. आता यामध्ये घालूया थोडीशी हळद पावडर आणि आगरी मसाला. आगरी मसाला तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता, जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं. त्याचबरोबर इथे मी घालते काश्मीरी पावडर थोडंसं कलर करता. आता मसाले पण आपल्याला छान इथे मस्त तेलामध्ये परतवून घ्यायचे. मसाले परतवताना इथे मी 2 चमचे एवढं पाणी घातलेलं आहे, जेणेकरून आपले मसाले छान मस्त परतवायला मदत होईल. तुम्ही बघू शकता इथे आपले मसाले केवढे छान मस्त परतवून झालेले आहेत आणि कलर पण खूप छान आलेला आहे. अशा प्रकारे तुमचा मसाला झाला पाहिजे आणि हे बघा तेल सुद्धा सुटलेलं आहे. आता यामध्ये मी घालते 2 लहान आकाराचे बटाटे. बटाट्यांची मी इथे साल काढलेली नाही, कारण का सालीला पण खूप छान चव येते. त्याचबरोबर इथे मी घालते चवळी. ही चवळी मी काल सकाळी ना भिजत टाकली होती आणि रात्रभर थोडीशी ठेवली. त्यामुळे इथे बघा थोडेसे त्याला ना मोड आलेले तुम्ही बघू शकता इथे. आता चवळी आणि बटाटा छान आपल्याला मसाल्यांबरोबर परत एकदम मिक्स करून घ्यायचे. आता इथे मी घालते गरम पाणी. शक्यतो गरम पाणीच घाला कुठल्याही भाजीला जेणेकरून ना तुमची चव आहे ना भाजीची ती अजिबात खराब होणार नाही. तर हे बघा आता तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही इथे रस्सा करून घेऊ शकता आणि जर तुम्हाला सुकी पाहिजे असेल भाजी तर तुम्ही तसंच मसाल्याबरोबर आहे ना झाकण ठेवून त्याला छान अशी मस्त वाफवून घेऊ शकता आणि चवळी जी आहे ना ती पहिली अशी उकळवून घ्यायची. आता यामध्ये मी घालते चवीपुरतं मीठ. मीठ घातल्याच्या नंतर आपण पुन्हा एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती छान मस्त कलर आलेला आहे
आणि ह्यापुढे तुम्हाला नॉन-व्हेजची आठवण येईल का? हे पण बघा. तर हे बघा आपली भाजी आता छान मस्त शिजायला तयार झालेली आहे. आता ही आपण थोडा वेळ आहे ना झाकण ठेवून एक 10 मिनिटाकरता असं शिजवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आता आपल्याला भाजीला केवढी छान मस्त उकळ आलेली आहे. भाजी छान मस्त शिजायला सुद्धा लागलेली आहे. पण मला भाजी अजून घट्ट पाहिजे त्याकरता आता मी झाकण न लावताच एक 5 मिनिटाकरता अशीच उकळवून घेणार आहे. तर 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भाजीला केवढा दाटसरपणा आलेला आहे. हे बघा, एकदम ना लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळते ना तशीच भाजी आपली तयार झालेली आहे. हे बघा, अशी भाजी जर घरात जर रोज असेल, तर मग ना कोणीच न आवडत्या भाज्या खायला नाक तोंड वाकडं करणार नाही. तर हे बघा, आता यावर मी घातलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर घालून आपल्याला पुन्हा एकदा अशी भाजी मिक्स करून घ्यायची. तर आपली फायनली चवळी बटाट्याची हळदी लग्नामधली भाजी तयार झालेली आहे. आता हिला मी छान अशी मस्त सर्व्ह करून घेते आणि त्याचबरोबर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल, तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मला सुद्धा मोटिव्हेशन मिळेल आणि ही भाजी नक्की घरी करून बघा. खूपच छान होते ही भाजी आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशा एका छान रेसिपी बरोबर. थँक यू.